नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल काय अपडेट आहे? 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का? तर ते कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होऊ शकतात, तर याबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। सविस्तर इन्फॉर्मेशन काय आहेत, नवीन अपडेट काय आहेत, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे, तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये कसे जमा होऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही गोष्टी समजणार आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये त्या ठिकाणी येऊ शकतात। ओके, तर आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये भेटतात। ओके, तर त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला यासाठी अपात्र आहेत, या गोष्टी पण तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे। आपण पात्र आहेत की अपात्र आहेत। त्याच्यानंतर आता हा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तर हा हप्ता बऱ्याच महिलांना त्या ठिकाणी आलेला नाहीये, तर त्याच्या मागील कारण नेमके काय असू शकतं, तो हप्ता तुम्हाला कसा भेटू शकतो, त्याच्यानंतर तुम्हाला 3000 रुपये कसे जमा होऊ शकतात ते आपण बघूयात। लाडकी बहीण योजना या योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला याची लिंक दिलेली आहे। ओके, ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। ओके, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत। बघा, तर पात्र कोणत्या आहेत? महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे, म्हणजे ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत ते यासाठी पात्र आहेत। त्याच्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, त्याच्यानंतर निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकते। त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजे। 21 ते 65 वय जर असेल, 21 ते 65 दरम्यान जे काही वय असेल तर त्याच वयातील महिलांना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे। लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। जे काही आधार लिंक असलेले बँक खाते तर ते पाहिजे। ओके, तुमच्या बँक खात्याला जे काही आधार कार्ड लिंक आहेत तर ते लिंक आहेत की नाही तर ते चेक करायचं आहे। ओके, त्यानंतर तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। ओके, तर ह्या 5 गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित असेल, ओके, म्हणजे 5 गोष्टींची जी काही पूर्तता आहे तर तुम्ही जर पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतीलच। ओके, आता काही महिलांना मेसेज येत नाही पैसे बँक अकाउंटला जमा झाल्यानंतर आहे। ओके, तर त्यांनी काय करायचं आहे, बँकेत जाऊन चेक करायचे आहेत की आपले पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही झालेले आहेत। ओके, आता अपात्रता बघा, अपात्र कोणत्या महिला आहेत? वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त, त्याच्यानंतर त्यांच्या एखाद्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरत असेल, ओके, IT रिटर्न, ओके, त्याच्यानंतर 4 व्हीलर जर घरामध्ये असेल, ट्रॅक्टर वगळून इतर कोणती, तरी त्या महिलांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार नाही ते। ओके, आता पडताळणी जी आहेत, ओके, तर ती चालू आहेत एकदम कडक पद्धतीने। जी काही पडताळणी आहे तर ती पडताळणी त्या ठिकाणी होत आहेत। ओके, तर मित्रांनो, आता तुम्हाला 3000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये कसे जमा होणार आहेत? तर ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही ते, तर इथे बघा हेल्पलाईन टोल फ्री संपर्क 181 या नंबरवरती कॉल करायचा आहे। तुमच्या जर या सर्व बाबी क्लिअर असतील, बँक अकाउंट लिंक असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि जर मागचे 3-4 हप्ते आलेले असेल मे पर्यंत, आता ज्यांचे हप्ते आलेले नाही तर त्यांनी बघा हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे 181 वरती आणि तुमची जी काही तक्रार आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी नोंदवायची आहे। त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही तक्रार कशी नोंदवू शकतात बघा, तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आतमध्ये जाऊन तुमची जी काही तक्रार आहे तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकतात। ओके, तर ती तक्रार रिझॉल्व्ह झाल्यानंतर, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाल्यानंतर मित्रांनो, तुमचे जे काही पैसे आहेत लाडक्या बहिणीचे तर ते लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे मिळून हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येऊ शकतात। एकाच वेळी येऊ शकतात किंवा 1500 असे 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात। ओके, खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे हे आलेले होते मे पर्यंतचे, पण जूनचा हप्ता खूप साऱ्या महिलांना त्या ठिकाणी भेटलेला नाही ते, तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, ज्यांना जो हप्ता आलेला नाही त्यासाठी तुम्ही 181 या नंबरवरती काय करायचं आहे, कॉल करायचा आहे किंवा
लॉग इन करून तुम्ही त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे. ओके, याच्यावरती काही ना काही निर्णय होईल आणि तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे रेग्युलर चालू होतील. ओके, तर असे 3,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतात, पण तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार नोंदायला लागणार आहे. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मेसेज आलेला नसेल, परंतु तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा असेल तर अगोदर बँकेत जाऊन चौकशी करायची आहेत की पैसे जमा आहेत की नाही ते. ओके, जर पैसे जमा नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. आता या ठिकाणी नंबर पण आहेत 181, याच्यावरती पण तुम्ही तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकतात. तर मित्रांनो, आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.